नागपूरमधूनच बातमी आहे। शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये एसआयटी नेमण्याची मागणी करण्यात येते आहे। भाजप आमदार प्रवीण दटके, संदीप जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे। बनावट शालार्थ आयडी बनवून बोगस शिक्षक भरती प्रकरणामध्ये आता एसआयटी नेमण्याची भाजप आमदारांनी मागणी केलेली आहे। आमदार प्रवीण दटके, संदीप जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलेले आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी तेजस मोहातुरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तेजस, शिक्षक भरती घोटाळा सध्या फार चर्चेमध्ये आहे आणि आता एसआयटीची मागणी या प्रकरणामध्ये केली जाते। नक्कीच जान्हवी, भाजपच्या आमदारांनी शिक्षक घोटाळा संदर्भात एसआयटी चौकशीची मागणी केलेली आहे। या संदर्भात त्यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट सुद्धा घेतली। त्या संदर्भात त्यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे। संदीप जोशी असतील, प्रवीण दटके असतील यांनी शिक्षण विभागात ज्या प्रकारे गैरव्यवहार होत आहे, भरती प्रक्रियेसंदर्भात जे काही अपारदर्शकता निर्माण होत आहे, ते नियमबाह्य कुठं नेमणुकीचे प्रकार होत आहे, सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रक्रियेत कुठेतरी गालबोट लागत आहे। सगळ्या संस्था संदर्भात खासगी संस्थांच्या माध्यमातून शिक्षक उपसंचालक असेल किंवा अन्य कर्मचाऱ्यांच्या मताने जे बनावट शाळांना मान्यता दिली गेली आहे, सदर संपूर्ण प्रकरणासंदर्भात काल एसआयटी चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना प्रवीण दटके असतील किंवा संदीप जोशी यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे। जाने अगदीच तेजस, मात्र एसआयटी चौकशीची एसआयटी स्थापन करण्याची मागणी ज्या पद्धतीने होते त्यानुसार आता जी पोलीस कारवाई सुरू आहे त्यावर ते खुश नाही आहेत का? जान्हवी, जर बघितलं असेल तर या प्रकरणात अनेक धागेदोरे आलेले आहेत। रोज जर बघितलं तर रोज नवीन एक अपडेट या संदर्भात मिळत आहे आणि आतापर्यंत 6 लोकांना या संदर्भात अटक करण्यात आली आहे। मात्र ह्याचे जे संपूर्ण जाळे जर बघितले असेल तर संपूर्ण विदर्भात आहे। त्यामुळे कुठेतरी शिक्षण विभागात कुठेतरी हा गैरप्रकार सुरू आहे, शिक्षण कार्यप्रणालीवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। त्यामुळे भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की खासगी संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात कुठेतरी गैरप्रकार होता आणि या संपूर्ण संदर्भात एसआयटी चौकशी करण्यात आली अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे। जी, धन्यवाद तेजस दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।